मैं अपने सुभाष शिंदे सर को रिक्वेस्ट करती हूँ, आप आपका सेशन शुरू कीजिए। वो हाँ, ऑडियो दिखा। हाँ हाँ, यस।
स्टूडेंट्स आप ये वीडियो ऑडियो हेलो, सुनना। सुभाष शिंदे का आप सभी को नमस्कार। आप सभी का आज के शाश्वत टॉक सेशन में स्वागत है। आज का टॉपिक है एआई, प्रॉम्प्ट इंजीनियरिंग और एआई टूल्स और एआई ऑम्प्स। हेलो, हेलो, हाँ फुल सर। स्क्रीन. हाँ. ये फुल स्क्रीन है। ओके. नमस्ते मुलांनो. माझा आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो, आवाज येतोय का? आता तुम्ही जे ऐकलत ना, नमस्ते शाश्वत टॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत एआय ऍप्स आणि टूल्स. हे सगळं मी एआयच्याच एका टूल वरून निर्माण केलंय. तुम्ही पण तसं करू शकता. सगळ्यांनी इकडे बघावं. सगळ्यांनी मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्यावं. तुमच्याकडे वही आहे का? पेन आहे का? दाखवा बघू. दाखवा. येस. माझ पान उघडा, नवीन पान उघडा. नवीन पान उघडा. त्याच्यावर डेट लिहा आजची. हे काय दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर ते सगळं लिहा. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, तुमची एआय महाशक्ती अनलॉक करा, म्हणजे तुमची शक्ती बाहेर काढा, ओपन करा. ते वर जे लिहिलंय ते लिहा, खाली पण जे लिहिलेलं आहे ना ते पण लिहा. पटापट लिहायचं, वेळ न घालवायचा. बघूया कोण पहिले लिहितोय, हात वर करायचा. झालं का लिहून? प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, तुमची एआय महाशक्ती अनलॉक करा. त्याच्या खाली काय लिहिलंय? एआय वापरून सुधारणा करा, प्रगती करा, ज्ञान मिळवा. पटापट लिहायचं. नेक्स्ट. मुलांनो, हॅलो. हाँ, ये गया, स्क्रीन शेअर गया. इकडे बघा मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या तुम्ही. आजच्या सेशन मध्ये मेरा शेयर है, चालू है। मोहन को दिख रहा है क्या? शेयर स्क्रीन दिख रहा है क्या? अभी दिख रहा है, अभी दिख रहा है. यस, दिख रहा है. हाँ. ओके. एआयचं कोणतंही टूल किंवा कोणतंही ऍप तुम्हाला जर वापरायचं असेल तर त्याला एक व्यवस्थित प्रॉम्प्ट द्यावा लागतो, म्हणजे त्या टूलला सांगावं लागतं. तुम्ही ते टाईप करू शकता, मराठी, हिंदी, इंग्लिश, जी भाषा तुम्हाला येते त्या भाषेमध्ये, किंवा तुम्ही बोलून सुद्धा ते टाईप होतं. स्पीच म्हणतात त्याला. हा, तर तुम्हाला जर एआय कडून चांगले रिझल्ट हवे असतील तर तुम्हाला एआय ला व्यवस्थितपणे सांगावं लागतं, म्हणजे व्यवस्थित प्रॉम्प्ट द्यावे लागतात. आणि जो असे व्यवस्थित प्रॉम्प्ट देतो त्याला प्रॉम्प्ट इंजिनियर असं म्हणतात. काय म्हणतात? प्रॉम्प्ट इंजिनियर. व्हेरी गुड.
तुम्हाला शिकायचंय का? एआय शिकायचंय का? मग आता कोणी सुद्धा आपापसात चर्चा नाही करायची. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा. हा, अजिबात अजिबात गडबड करू नका. आणि खेवऱ्याची मुलं जर जॉईन झाली असतील तर तुमचा व्हिडिओ ऑन होईल का? बघा जरा प्लीज. एआयचं कुठच्याही टूलचं जे काम आहे ते काम आपल्याला त्या टूल कडून करून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला एआय अगदी पॉवरफुल पद्धतीने वापरता यायला पाहिजे ते टूल. म्हणजे नक्की काय करायचं? तुमच्याकडे कोणाकडे घरी मोबाईल आहेत सांगा भाऊ, हात वर करा. सगळ्यांकडे आहे ना? तर हा हा झालं इकडे पण झालं. तर तुम्ही बघितलं का ज्या वेळेला तुम्ही मोबाईल विकत आणला तुमच्या बाबांनी, त्याच्याबरोबर एक छोटंसं पुस्तक मिळालेलं असेल, त्याला म्हणतात मॅन्युअल. एक छोटं पुस्तक मिळतं. जर ते पुस्तक आपण व्यवस्थितपणे वापरलं तर आपल्याला मोबाईलचा प्रत्येक पॉइंट व्यवस्थितपणे आणि मोबाईलचं प्रत्येक त्याच्यामध्ये आत असलेली सॉफ्टवेअर ऍप्स जे काही असेल ते व्यवस्थितपणे वापरता येतं. कॅमेरा कसा वापरायचा, मेमरी किती आहे, अशा अनेक गोष्टी त्या मोबाईलशी संलग्न आपल्याला कळतात. म्हणून जसं ते मोबाईलच्या बरोबरीचं पुस्तक जो वापरतो तो मोबाईल छानपैकी वापरू शकतो, तसंच जो एआयच्या टूलचं मॅन्युअल व्यवस्थितपणे वापरू शकतो तो एआयचं ते टूल व्यवस्थितपणे वापरू शकतो आणि त्याला जास्तीत जास्त आउटपुट मिळू शकतात. आता तुम्ही हे जे बघताय याला काय म्हणतात माहितीये का? ही पीपीटी आहे. काय म्हणतात? हा. पूर्वी ही पीपीटी तयार करण्यासाठी खूप वेळ जायचा. लक्षात घ्या. खूप वेळ म्हणजे आधी ते मटेरियल जमा करा, त्यातले पॉइंट लिहून काढा, मग प्रत्येक पीपीटी मध्ये लिहा, मग त्याच्यावर काय आयकॉन्स असेल तर ते चिटकवा, खाली काय मजकूर असेल तर ते लिहा. आता एआय ने सगळं सोपं झालेलं आहे. एआय ची वेगवेगळी टूल्स आहेत, ती वापरून तुम्ही पीपीटी 5 मिनिटात तयार करू शकता. किती किती मिनिटात करू शकता? आता मी यासाठी कोणतं टूल वापरलं होतं हे खाली काय दिसतंय का तुम्हाला? इथे खाली काय लिहिलं दिसतंय का? काय लिहिलंय वाचा बरोबर. काय लिहिलंय? नोटबुक एलएम. काय लिहिलेलं आहे? नोटबुक एलएम म्हणतात त्याला. मी ह्या एआयच्या टूलचा वापर केला आणि ही पीपीटी बनवली. तुम्ही पण बनवू शकता. हेलो ताई, झाले का जॉईन हाँ, तिकडे? नाही इनका पूछ रहा हूं, खेवरे माझे. अच्छा. बोराडे मॅडम झालीत का? व्यवस्थित झाले आता? हेलो. आप कंटिन्यू कीजिए, मैडम है, हाँ मैडम हाँ ठीक है. करेंगे हा जो सर, भी। चालू आहे. हाँ कनेक्टिव्हिटीचं काम चालू आहे सर. आता सध्या मोबाईलवर चालू केलंय. ठीक आहे ठीक आहे ठीक. चालेल चालेल. मुलांना फक्त लिहायला सांगा. हा मी जी चालेल. माहिती आहे ना ही सगळी कामाची आहे आताची. ओके ओके. तर एआयचं टूल वापरण्याचं, आपण एआयची टूल का वापरायची? तर आपण जे काही काम करतो ते अजून चांगल्या पद्धतीने त्याचे आउटपुट यावेत म्हणून, आपली चांगली प्रगती व्हावी म्हणून आणि आपल्याला जास्त चांगलं ज्ञान मिळावं म्हणून आपण एआयची टूल वापरायला पाहिजे. एआयची टूल आहेत ना ही आपली मदतनीस आहेत. आपलं काम ते हलकं करतात, सोपं करतात, अधिक चांगलं प्रभावी करतात. ती आपल्याला हाँ। रिप्लेस नाही करू शकत, कारण आपण त्यांचा शोध लावलाय. हा. आता स्टूडेंट्स, याच्यामध्ये सर जो बता रहा ना ये 3 पॉइंट वो याद रखो। एआई क्यों सीखना है, कोई पूछेगा तो तुमको ये उत्तर देना है, बहुत इम्पोर्टेंट है। इसके लिए वो उसका वो वर्ड्स लिखो, सुधारण करना, इम्प्रूव करना, प्रगति एआय करना, टूलचा उपयोग, ज्ञान एआय मिलना, टूलचा ये उपयोग काय ये आहे? आना चाहिए। सॉरी, एआय टूल कशासाठी वापरायची? लिहा, प्रश्न लिहा. एआय टूल कशासाठी वापरायची? प्रश्न हा लिहा आणि त्याच्या खाली लिहा सुधारणा डॅश प्रगती डॅश ज्ञान.
AI ची टूल का वापरावीत तर आपल्याला आपल्या कामात सुधारणा करायची आहे, प्रगती करायची आहे आणि ज्ञान मिळवायचं आहे. देखिए शाश्वत टॉक आता याच्यातली करके गंमत अशी आहे, तुमने क्या सीखा है ऐसा कोई पूछेगा तो ना हमने एआई सीखा है उससे ये हमको मिल रहा है इतना बताने को आना चाहिए स्टूडेंट्स. ओके. याच्यावर जे जे दिसतंय आणि जे जे मी सांगतो ते सगळं लिहून घ्या. त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. का AI ची टूल वापरायची तर आमच्या कामात सुधारणा व्हावी म्हणून, आमची प्रगती व्हावी म्हणून आणि आम्हाला ज्ञान मिळावं म्हणून. लिहिलं का सगळ्यांनी? खेवरे महाज आणि इकडे हंसलोली झालं लिहून? जर आपल्याला हे मिळवायचं असेल, आपली सुधारणा, प्रगती, ज्ञान या 3 गोष्टी जर आपल्याला हव्या असतील, ऐका, तर तुम्हाला AI चा पॉवर युजर व्हावं लागेल. तुमच्यातल्या प्रत्येक मुलाला AI चा पॉवर युजर व्हायचं आहे. पॉवर युजर म्हणजे काय? की त्याचं AI च्या त्या टूलवर प्रभुत्व आहे. तो AI चं टूल अगदी 100% वापरू शकतो. जसा मोबाईल व्यवस्थित वापरता येतो, त्यातली सगळी ॲप वापरता येतात, कॅमेरा वापरता येतो, है ना? आणि इनबिल्ट ज्या काही याच्यामध्ये असेल ते सगळं वापरू शकतो. तसंच एआयचं टूल तुम्ही स्टडी करायचंय. मी आपलं सेशन जेव्हा संपेल त्यावेळेला तुम्हाला काही एआयची टूल देणार आहे. पुढच्या गुरुवारी जेव्हा माझं सेशन असेल त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी ती टूल अभ्यास करून यायचंय. म्हणजे रोज एक टूल वापरायचं आहे. कळलं? ठीक आहे. म्हणून तुम्हाला प्रॉम्प्ट व्यवस्थित देता यायला पाहिजे. नेक्स्ट. तर प्रॉम्प्टच्या बद्दल थोडीशी माहिती अजून मी तुम्हाला सांगतो. प्रॉम्प्ट म्हणजे काय? लिहा. प्रॉम्प्ट म्हणजे स्पष्ट, अचूक आणि संदर्भासहित निर्देश किंवा प्रश्न. प्रॉम्प्ट म्हणजे AI ला दिलेला स्पष्ट, अचूक आणि संदर्भासहित निर्देश किंवा प्रश्न. हे तुम्ही जेवढं अचूक द्याल तेवढं अचूक तुम्हाला उत्तर मिळेल. तुम्ही ते वापरून बघितलं की तुमच्यात काहीतरी कमी राहिली तर येणारं उत्तर अपेक्षित नसतं. पण AI ला कळत नाही काय प्रश्न विचारलाय तो. लिहून झालं की सांगा. हात वर करायचा, पटापट लिहायचं. तेवढ्या मागच्या मुलांनी पण लिहायचं हे सगळं. करू पुढे घेऊ का स्लाइड आता? झालं का लिहून असनोली, केवरे महाज? नेक्स्ट ले लो, नेक्स्ट ले लो. काय आलं? आता तुम्ही एवढा वेळ झाला तर मला सेशनच होणार नाही एका तासामध्ये. तुम्हाला पटापट लिहिता आलंच पाहिजे. ठीक आहे, एक बार पीछे ले लो. आता पुढच्या वेळेला पटापट लिहायला शिका. बॅक जाइए. उसका पॉइंट्स AI लिखो, पूरा नहीं लिखने का जरूरत नहीं है, उनका ते पॉइंट्स जाड लिखने को दिसतंय ना, बोलो. हा ते जाड बोल्ड आहे ना, बोल्ड ते लिहायचं. स्पष्ट, अचूक आणि संदर्भ निर्देश म्हणजे प्रॉम्प्ट. सगळं नका लिहित बसू. प्रॉम्प्ट म्हणजे काय? पटापट लिहायचं. वेळ जाईल तर मग होणार नाही सेशन. बहुत टाइम लग रहा है इनको लिखने को, 4 लाइन लिखने को. तो फिर बाद में कुछ करना पड़ेगा, नेक्स्ट मतलब नेक्स्ट ले वो लो अभी. चलो. सिर्फ वर्ड्स लिखने को उनको बता दीजिए आप. हाँ हाँ नेक्स्ट स्लाइड ऑनवर्ड्स उन लोग पूरा लिखते हैं इसके लिए. हाँ, ठीक आहे. चलो नेक्स्ट पेज पे, नेक्स्ट पेज अभी नेक्स्ट. हाँ, AI म्हणजे आर्ट आणि सायन्स यांचा अतिशय उत्तम संगम आहे.
आणि त्या संगमाला म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. काय म्हणतात? लिहा तुम्ही, आर्ट प्लस सायन्स इज इक्वल टू प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. लिहा, खाली लिहा, आर्ट प्लस सायन्स बरोबर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. बाकी खालचं काहीच लिहू नका, ते मी तुम्हाला सांगतो. आर्ट अधिक सायन्स, आर्ट अधिक सायन्स बरोबर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. ठीक आहे. आता बघा इकडे, इकडे बघा. म्हणजेच आपल्याला काय होणार? अचूक उत्तर मिळतील, आपला वेळ वाचेल. त्याच्यामुळे आपल्या आउटपुट जे असेल, आपल्याला जे काही आन्सर मिळेल ना, ते अतिशय चांगल्या दर्जाचं असेल. आपल्याला जसं हवंय तसं आन्सर असेल. जसं गणितामध्ये आपण 2 अधिक 2 बरोबर किती होतात? 2 अधिक 2 2 प्लस. हा, आता समजा कोणी 2 अधिक 2 5 लिहिले तर काय अर्थ काय होईल? त्याला गणित कळलंच नाही, कळलं नाही त्याला गणित, असा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ तुम्ही योग्य प्रॉम्प्ट दिला तर ते कळतं टूलला. नेक्स्ट श्यामलाजी. हा, आता प्रॉम्प्ट व्यवस्थित देण्यासाठी ह्या 3 पायऱ्या आहेत, त्या मी सांगतोय त्या लिहा. काय? पहिली संदर्भ. खाली लिहा प्रॉम्प्टचा फॉर्म्युला, असं लिहा, प्रॉम्प्टचा फॉर्म्युला मराठीत लिहा. प्रॉम्प्ट देण्याचा फॉर्म्युला असं लिहा. तो काय फॉर्म्युला आहे बघा. तो फॉर्म्युला आहे संदर्भ अधिक मर्यादा अधिक कृती बरोबर प्रभावी प्रॉम्प्ट. संदर्भ अधिक मर्यादा अधिक कृती बरोबर प्रभावी प्रॉम्प्ट. बाकी काही लिहू नका, हे 3च लिहा. पटकन हात वर करायचा, नाही तर वेळ गेला तर कसं चालेल? झालं, चलो नेक्स्ट. आता प्रॉम्प्ट तुम्हाला काहीतरी एआयच्या टूल कडून, ते कुठचंही टूल असू दे, तुमचं शिक्षणाचं असेल, इमेज बनवायचं असेल, व्हिडिओ बनवायचा असेल, किंवा तुम्हाला व्हॉइस क्रिएट करायचा असेल, आवाज, किंवा तुम्हाला पीपीटी बनवायची असेल, लोगो बनवायचा असेल, कुठचंही वेगवेगळ्या प्रकारची टूल्स अवेलेबल आहेत. ती पुढे मी तुम्हाला सांगतो. तर काय करायचं? तुम्हाला काही येत नसेल ना, तर सरळ ओपन करायचं ते एआयचं टूल जे आहे ना, ते ऑन करायचं. जसं व्हॉट्सअप ऑन करतो तसं ते टूल ऑन करायचं. मोबाईल मध्ये ऑन करा तुमच्या, बोल नका, मोबाईल मध्ये नाही तर तुमच्या शाळेतल्या कॉम्प्युटर मध्ये ते टूल ओपन करायचं आणि तिथे तुमच्या डोक्यातले सगळे विचार तिथे लिहायचे आणि क्लिक करायचं फक्त. मग तो एआय टूल एवढा हुशार आहे ना, की तो प्रॉम्प्ट स्वतःच चांगला तयार करतो. मग तुमची भाषा चुकली असेल, व्याकरण चुकलं असेल, काही माहिती राहिली असेल, तरी तो काय करतो? व्यवस्थितपणे तयार करतो. कारण त्याचं नावच आहे एआय, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तो स्वतःची बुद्धी बरोबर वापरतो. त्याला कळतं की या मुलाला काय हवंय, पण तुमच्या डोक्यातले सगळे विचार आधी त्या टूलमध्ये लिहायचे, प्रॉम्प्ट म्हणून लिहायचे. त्याला म्हणतात, लिहायचे म्हणजे प्रॉम्प्ट, सांगायचे म्हणजे प्रॉम्प्ट. हा, आणि मग तो स्वतःच काय करतो? आधी बघा, वर दिसतंय का डम्प लिहिले? डम्प दिसतंय का तुम्हाला वर? उजव्या हाताला बघा डम्प लिहिलेलं आहे, त्याच्या खाली तो रिफाईन करतो. तुम्ही दिलेला प्रॉम्प्ट जो आहे ना, तो व्यवस्थित करतो, चांगला करतो, आणि मग त्याप्रमाणे तो एक्झिक्यूट करतो, की त्याला कळतं ह्या मुलाने मला काय सांगितलेलं आहे, आणि मग तो तुम्हाला उत्तर देतो. आणि तो स्वतः पण एक प्रॉम्प्ट तयार करतो. तुमचं उत्तर येईल त्यावेळेला उत्तराच्या वर त्याने लिहिलेला प्रॉम्प्ट असतो. तुमचा प्रॉम्प्ट तो करेक्ट करतो, पण तुमच्या डोक्यातलं सगळं त्या विषयाचे तिथे टाकायला पाहिजे, मग बरोबर होईल. नेक्स्ट. आता तुम्ही किती मुलं चॅट जीपीटी वापरतात? पटकन हात वर करा. व्हेरी गुड.
तर ह्या चॅट जीपीटी मध्ये आहे ना, तुम्हाला चॅट जीपीटीचा अगदी पॉवरफुल यूज करायचा आहे, पॉवर यूज व्हायचंय तुम्हाला, पॉवर युजर. म्हणून चॅट जीपीटी मध्ये डाव्या बाजूला तुम्ही ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला एक विंडो ओपन होते. ती विंडो व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि त्यातला प्रत्येक आयकॉन काय काय म्हणतो ना ते ओपन करायचं शिकायचं, ओपन करायचं शिकायचं, ओपन करायचं शिकायचं. प्रत्येक आयकॉन. मी काय म्हणतो ते कळलं का? चॅट जीपीटी आहे ना, चॅट जीपीटी ओपन झालं, क्लिक केलं की त्या ऍपवर क्लिक केलं की ते ऍप ओपन होतं. बरोबर? त्याच्या डाव्या बाजूला जे असतात ना गोष्टी, त्यात बऱ्याच 10-15 वाक्य लिहिलेली आहेत. त्यातल्या एका वाक्यावर क्लिक करा, तुम्हाला काहीतरी दिसेल. ते वाचून झालं की दुसऱ्यावर क्लिक करा, तुम्हाला काहीतरी दिसेल. असं क्लिक करत 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 जायचं. त्याला म्हणतात पॉवर युजर होणे. तुम्हाला त्यातलं प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळली की ते टूल तुम्ही अतिशय प्रभावीपणे वापरू शकता. मी काय म्हणतो ते कळलं का? चॅट जीपीटी समजा ओपन केलीत तुम्ही, त्यातले डाव्या बाजूचे सगळे ओपन करायचे, क्लिक केलं की ओपन होणार आणि ते वाचायचं. प्रत्येक पॉइंट वाचा. तुम्ही जसं आपण घड्याळात अलार्म लावतो ना, तसं चॅट जीपीटी मध्ये पण अलार्म लावते तो, किंवा मला उद्या सकाळी 10 वाजता मग तू काय उत्तर काढली ती मला हवी आहेत. तो बरोबर 10 वाजता अलार्म देणार, ते उत्तर पण देणार, तो त्याच्यामध्ये लावता येतो. नेक्स्ट. आता काय असतं माहितीये का? समजा वर्गामध्ये आपला गणिताचा तास सुरू आहे. ओके. आणि आपल्या मॅडमने किंवा सरांनी प्रश्न विचारला आणि एक मुलगा वर्गातला त्याला उभं केलं आणि सांगितलं तू उत्तर दे. आता त्याला जर उत्तर येत नसेल तर तो मुलगा काय करेल? काहीतरी चुकीचं उत्तर सांगेल, हो ना? किंवा गप्प उभा राहील. पण एआय खूप हुशार आहे. तो काय करतो? चुकीचं उत्तर पण देऊन मोकळा होतो. त्याला म्हणतात हॅल्युसिनेशन, म्हणजे तो भ्रम पैदा करतोय की मला सगळं काही येतंय. आलं का लक्षात? म्हणजे पण जर आपला थोडाफार जरी अभ्यास असेल, आपण त्याची चूक पकडू शकतो. कशी पकडायची? त्याला काय सांगायचं, तू जे काय म्हणतोयस ना, इमिडिएटली खाली लिहायचं, प्रॉम्प्ट द्यायचा, याचा मला रेफरन्स दे, याचा मला पुरावा दे. जर त्याचं उत्तर करेक्ट असेल तर तो तुम्हाला रेफरन्स देतो, पुरावा देतो. जर त्याचं उत्तर चुकीचं असेल तर तो सांगतो नाही नाही हे मीच तयार केलेलं उत्तर आहे. त्याला म्हणतात हॅल्युसिनेशन. तो मान्य करतो मी स्वतः तयार केलेलं उत्तर आहे, जे चालत नाही. तुम्ही जसजशी अभ्यासक्रमात पुढे पुढे जात, समजा इस्रो मध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांची यानं उडतात. चुकीचं उत्तर तर एआय ने दिलं ते यान वर जाण्याऐवजी खाली जाईल. उडेल का आकाशात? सांगा. नाही जाणार ना. म्हणून त्यावेळेला त्यांच्या प्रत्येक उत्तराचं त्या चॅट जीपीटी किंवा कोणतं टूल आहे त्या बघतात, हे उत्तर हे बरोबर आहे का? त्याला सांगतात आम्हाला रेफरन्स दे, सायटेशन दे. ते तुम्ही करायचं, हे लिहून घ्या. प्रॉम्प्ट दिल्यानंतर जे उत्तर येईल लिहा. प्रॉम्प्ट नंतर जे उत्तर येईल तिथे विचारा काय? पुरावा दे, रेफरन्स दे म्हणतात त्याला, रेफरन्स द्या. असं त्याला सांगायचं चॅट जीपीटीला. किंवा जे कोणतं नोटबुक केलेले असेल त्याला सांगितलं पुरावा दे बाबा आम्हाला, तुझं उत्तर खरं आहे, नाही तर उगाच मग खोटं पडायचो मी. तो जे खोटं बोलतो, भ्रम पैदा करतो, त्याला हॅल्युसिनेशन असं म्हणतात. एआयच्या उत्तरावर त्याच्याकडे पुरावे मागा, तो पुरावा देतो. पुढे जाऊ का आता? हात वर करा, पुढे जातो मी आता. हा, ठीक. मी सांगेन ते लिहून घ्या. नेक्स्ट. आता तुम्हाला अतिशय वेगाने, तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज पाठवता का? कोणी पाठवता? अरे वा. चित्र पाठवता, व्हिडिओ पाठवता का? ते किती पटापट पाठवता ना, का अजून स्लो आहे तुमची गाडी? तर इथे तुम्हाला एखादा विषय जर तुम्हाला एआय कडून समजून घ्यायचा असेल तर त्याला सांगायचं मला ह्या विषयाची तुझ्याकडून माहिती हवी आहे, त्यातले 20% कीवर्ड दे. लिहून घ्या. 20% कीवर्ड मागायचे. एआयच्या टूल कडे खेवारे मुलं प्लीज लिहा आहे. एआय ला सांगायचं मला 20% कीवर्ड द्या. खेवारे मधला आवाज येतोय का माझा?
अस्नोली लिहा. AI ला सांगायचं मला 20% मी जे तुला विचारलंय त्यातले 20% मला कीवर्ड दे. आता काय होईल, त्याने जर 20% तुम्हाला माहिती दिली, महत्वाचे शब्द दिले का तुम्हाला 80% विषय असाच कळतो. कारण ते कीवर्ड त्यात महत्व असतात. हे कीवर्ड म्हणजे काय असतात हे पण पुढे आपण शिकणार आहोत. लिहिलं का 20% कीवर्ड मागा. काय झालं, 20% कीवर्ड मागा तुमच्या प्रश्नाचं त्याला उत्तर देईल तेव्हा. ओके, नेक्स्ट. हे बघा, तुम्हाला माहितीये का AI ची किती टूल्स आहेत जगामध्ये? तुम्हाला काय आयडिया आहे का आताच्या परिस्थितीत? पटकन सांगा किती टूल्स असतील. पटकन सांगा. हा, हात वर केलाय कोणीतरी इकडे अस्नोलीला. सांगा किती टूल आहेत AI ची? एकाने पुढे येऊन सांगा. एकाने पुढे येऊन सांगा. 15. असंख्य नाही रे बाबा, ते काय आकाश नाहीये. किती टूल असतील काहीतरी नंबर सांगा. 10, 15, 100, 1000, 10,000 किती असतील? हा, पुढे येऊन सांगा. एकाने पुढे येऊन सांगा. ठीक है, मैं सांगतो. अपने आपने ये स्क्रीन में जितना है पूछ रहा है या AI टूल टोटल कितना है पूछ रहा है? टोटल AI टूल जगामध्ये किती आहेत AI ची टूल? इथली नका मोजू, ही मी थोडी दाखवलेली आहेत तुम्हाला. हेलो, अख्ख्या जगामध्ये AI ची टूल किती आहेत ही उन्होंने इथे मी ये थोडीच देख दाखवली के आहेत. बता रहे इसमें कितना है ही मोजू नका. हा, ही नका मोजू. AI ची टूल संपूर्ण जगामध्ये 1.5 कोटी टूल आहेत. किती किती आहेत? 1.5 कोटी म्हणजे 150 लाख टूल आहेत. किती आहेत सांगा पटकन. म्हणजे 1.5 कोटी टूल आहेत. आणि गमतीचा भाग म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, प्रत्येक वेळेला सॉफ्टवेअर इंजिनियर, AI एक्सपर्ट एका तासात 500 टूल तयार करतात जगभरात. किती? 500. म्हणजे त्याप्रमाणे दर तासाला 500 500 500 अशी वाढत जातात. आणि आता 1.5 कोटीचा आकडा पण पार पाडून पुढे गेलेले याची टूल्स. हा, ही काही टूल आहेत, मी तुम्हाला नाव नंतर सांगतो. हा, नेक्स्ट. नेक्स्ट. आवाज नहीं आ रहा आपका. हॅलो, नेक्स्ट. नेक्स्ट. आप माझा लोग को आवाज सुनाई येतो का दे रहा मुलांनो है तुम्हाला? स्टूडेंट्स? मुलांनो माझा आवाज तुम्हाला येतोय का? सर सुनाई दे रहा है क्या? हाँ हाँ, मुझे आपका आ रहा है. आप प्लीज कंटिन्यू. नेक्स्ट. नेक्स्ट. नेक्स्ट लो. नेक्स्ट. मैं इधर से कर रही हूँ, आपको मिलने के लिए टाइम लग रहा है. मैं भी कनेक्टिविटी इश्यू ढूंढूं. आया नहीं अभी हाँ. तक? ओके. आता AI वर काम करताना आहे ना, तुम्हाला जसं तुमचं आता बँकेत खातं असेल, समजा कोणाचं बँक ऑफ बडोदात असेल, दुसरं खातं त्याच वेळेला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण असू शकतं. तसं AI टूल मध्ये आपण 2 अकाउंट ओपन करू शकतो. आपली रफ वही असते ना, त्यातलं एक अकाउंट रफ म्हणून वापरायचं आणि दुसऱ्यामध्ये फेअर वही, त्याचं ते फेअर म्हणून अकाउंट वापरायचं असतं. हे टूल मध्ये आपल्याला करता येतं. कसं ते आपण टूल वापरताना शिकत जाणार. नेक्स्ट. तर असं हे प्रॉम्प्ट जे आहे हे तुम्हाला शिकायचं आहे. आणि हे तुम्ही टाईप केल्यानंतर जे काही तुम्हाला उत्तर मिळेल, तुम्हाला लक्षात येईल की अजून मला चांगलं लिहायचंय, अजून मला चांगलं लिहायचंय. याच्यासाठी कोणतंही पुस्तक उपलब्ध नाहीये. काही कोर्सेस आहेत ते पण तुम्हाला मी सांगतो. पण तुमचा प्रॉम्प्ट हा तुम्हाला सुधारायचा आहे. तुम्हाला जे काही उत्तर हवं आहे तसा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित विचारता आला पाहिजे. माझा आवाज येतोय का? तुम्हाला व्यवस्थितपणे जर तुम्ही प्रश्न विचारला तर तुम्हाला अचूक
उत्तर मिळेल आणि तुम्ही पॉवर युजर व्हाल एआईच्या कोणत्याही टूलचे. हाँ नेक्स्ट, ये पूरा हो गया. अभी दूसरा दिखा देते हैं. हाँ हाँ मी तुम्हाला काही एआय ची टूल आता दाखवतो, ती सगळ्यांनी लिहायची आहेत. मी एआय ची टूल आता जी दाखवणार आहे ना, त्यांची नावं सगळ्यांनी लिहून घ्यायची आहेत. बरं इथे खाली काय लिहिलेलं दिसतंय का? इथे काय बघा, एरोच्या जवळ काय दिसतंय का? मेड विथ काय लिहिलंय? वाचा बरं. काय लिहिलंय? काय दिसत नाही? आम्हाला ते दिसतंय. खेवरे मारले दिसतंय का? अस्नोली दिसतंय का? अस्नोली दिख रहा है या नहीं दिख रहा है? मुझे दिख रहा है, मुझे दिख रहा है, हाँ मुझे दिख दिख रहा है रहा ना? है. हाँ 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 ठीक है ठीक है. अस्नोली दिसतंय का तुम्हाला? हॅलो, नहीं दिख रहा? क्लोज करके फिर से चालू करो. गॅमा दिख रहा है. हा बरोबर, गॅमा आहे, गॅमा. व्हेरी गुड. आता जी ही पीपीटी आपण बघतो आहोत ना, आता ही दुसरी पीपीटी ही गॅमा नावाच्या टूल पासून बनवलेली आहे. काय नाव? गॅमा. व्हेरी गुड. लिहून ठेवा हे नाव. ते लिहिलेलं आहे ना, GAMMA. तुम्ही गुगल सर्च मध्ये जायचं, टाईप करायचं गॅमा, तुम्हाला ते टूल मिळेल. एवढं सोपं आहे. ही पीपीटी तुम्हाला लक्षात येईल की त्याने ही जी पीपीटी आहे ना, मला त्याने किती वेळा, याच्यात 10 स्लाइड आहेत आणि खूप सारं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ही पीपीटी त्याने मला फक्त किती मिनिटांमध्ये तयार करून दिली असेल? जी तयार करायला काही वेळेला 8 दिवस लागतात. किती वेळा तयार करून दिली असेल ही पीपीटी मला? 10 स्लाइड आहेत. हा पुढे येऊन बोला. फक्त 1 मिनिटात केली. किती? 1 मिनिटामध्ये केली आहे त्याने. किती? 1 मिनिट. हा, जर मी करू शकतो तर तुम्ही तर तरुण आहात, तुम्ही पण करू शकता. करणार ना? करायचंय का? बस मग हे नाव लिहून घ्या, गॅमा. नाव काय? GAMMA. अस्नोली दिसतंय का सगळं अस्नोलीच्या मुलांना? पुढे येऊन एकानेच सांगायचं हो किंवा नाही. लिहा खाली. त्याचं नाव आहे गॅमा. एआय आहे ना, एआय ची टूल्स पण आहेत आणि काही ऍप्स मध्ये पण आता एआय आलेला आहे. उदाहरणार्थ व्हॉट्सअप मध्ये एआय आहे. जवळजवळ सगळ्या ऍप्स मध्ये एआय वरच चालतात. ती सुधारणा केलेली आहे त्या लोकांनी. त्याच्यामुळे बिनचूक उत्तर मिळतात, पटकन उत्तर मिळतात, वेळ वाचतो. नेक्स्ट. काय दिसतंय तुम्हाला? नावं दिसतायत का काही? लिहा आहे लिहून घ्या. काय आहे? लिहा. संभाषणे आणि हा व्हेरी गुड. ही 3 नावं लिहा फक्त. संभाषण आणि प्रश्नोत्तर यासाठी कोणती एआय टूल आहेत ती इथे दिलेली आहेत. त्या टूलची फक्त नाव लिहा. ChatGPT, मेटा एआय, परप्लेक्सिटी. वो 3 नाम और ऊपर का हेडिंग इतना ही लिखो तुम लोग. पटकन लिहा. झालं की हात वर करा. झालं का? बघू कोण पटापट लिहितोय. व्हेरी गुड. अरे खेवरे माझं लिहिलं का मुलांनी? सर हा काय झालं? व्हॉट्सअप मध्ये जेमिनी येतात, मग ते काय आहे? जेमिनी आहे हे वेगळं टूल आहे. ते मी आता सांगत नाहीये तुम्हाला. मी जी सांगतोय तेवढीच फक्त घ्या. जेमिनी आहे, ग्रोक ही तुम्हाला दुसऱ्या सेशन मध्ये शिकवली जातील. त्यांचा काय वापर करायचा ते दुसऱ्या सेशन मध्ये सांगू. आता सध्या जे तुम्हाला इथे दिसतंय ना, तेवढंच फक्त लिहा. चालेल. काय आहे पहिलं नाव? काय लिहायचं? संभाषण आणि प्रश्नोत्तरासाठी एआय टूल. कोणतं आहे पहिलं? ChatGPT. दुसरं आहे मेटा एआय. तिसरं आहे परप्लेक्सिटी. बस, व्हेरी गुड. नेक्स्ट. तुम्हाला जर शिक्षणासाठी वापरायचं असेल, काही संशोधन करायचं असेल,
तर कोणतं टूल आहे? त्याचं नाव आहे नोटबुक LM. लिहून घ्या. शिक्षण आणि संशोधन याच्यासाठी नोटबुक LM. बघा ती मुलगी काय करते, कॉम्प्युटरवर काम करते ना. हे सगळंच्या सगळं या गॅमा नावाच्या AI टूलने निर्माण केलेलं आहे. त्याला कळलं मला काय हवंय, शिक्षण आणि संशोधन. ती लॅपटॉपवर करते मुलगी, करते ना. आणि ती कुठे बसली आहे बरं? ती मुलगी कुठे बसलेली आहे? कोण सांगेल? कुठे आहे ती मुलगी? झाडाच्या खाली, झाडाच्या हा, बस बस बस. हे लक्षात घ्या. AI मुळे सगळ्या गोष्टींच्या मर्यादा ओलांडून पुढे गेले AI. तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल आणि इंटरनेटचं कनेक्शन असेल, तुम्ही कुठच्याही जगातल्या कोपऱ्यातून काम करू शकता. असं हे टूल आहे. त्याचं नाव आहे नोटबुक LM. आणि इतर सगळी टूल्स तुम्ही कुठूनही वापरू शकता. फक्त तुमच्याकडे लॅपटॉप पाहिजे किंवा मोबाईल पाहिजे आणि इंटरनेट कनेक्शन पाहिजे. लिहिलं का नाव? सांगा नाव काय लिहिलं? नोटबुक. हा, व्हेरी गुड. हे शिक्षण आणि संशोधनासाठी वापरलं जातं. नेक्स्ट. आता काय नाव आले वाचा बरं. काय नाव आहे? लिहा पटकन. हा, टायनी टॅब. हे तुमच्या वयाच्या मुलांसाठी आहे, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऍप. टायनी टॅब लिहा पटकन लिहा. हे शिक्षक आणि विद्यार्थी याच्या दोघांसाठी खूप उपयोगाचं आहे. टायनी टॅब. मी सांगितलेली सगळी टूल ही शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठी पण आहेत. आणि काही टूल्स ही शिक्षकांसाठी जास्त उपयोगाची आहेत, पण हे मात्र दोघांसाठी समान उपयोगाचं आहे. याच्यामध्ये काय बघा, गणित, भाषा, विज्ञान असे अनेक खेळ तयार करता येतात याच्यामध्ये. हे स्वतः मी तुम्हाला जी टूल सांगतोय ना, ही मी सगळी स्वतः वापरून बघितलेली आहेत. श्यामला दीदींनी पण जवळजवळ सगळी वापरलेली आहेत. आम्ही असं कोणतंही टूल तुम्हाला सांगत नाही की जे तुम्ही वापरले, म्हणजे आम्हीच नाही वापरलंय आणि तुम्हाला सांगतोय. नाही, असं काहीच नाहीये. काय नाव लिहिलं? टायनी टॅब लिहिलं का? हा, विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी. नेक्स्ट. आता बघा कोणीतरी काय काय वेगवेगळं विचारतो, जेमिनी वगैरे ना. तर कोणाला काहीतरी क्रिएशन करायचं आहे, खूप छान छान गोष्टी तयार करायच्या आहेत, तर काय आहे? सुनो. सुनो कशासाठी वापरायचं माहितीये का तुम्हाला? सुनो. सुनो कशासाठी वापरतात? संगीत तयार करायसाठी. कविता, कविता, त्याच्यानंतर त्यासाठी म्युझिक आणि संगीत, आणि कोणीतरी सिंगिंग करायचंय, त्यासाठी सुनो आहे. तुमची फक्त कल्पना द्या त्याला की तो ते बनवून देणार. किती मिनिटात? 1 मिनिट. फक्त 1च मिनिट घेतो. 1 मिनिटात आपलं पाणी पण पिऊन होत नाही, है ना. नाव काय आहे? पहिल्याचं आहे सुनो. सुनोचा वापर करा आणि तुम्ही गाणी तयार करा, त्यांना संगीत द्या आणि त्याला छानपैकी आवाज पण द्या. हे सगळं ते एकच करतं. कोणीतरी मला हे पाठवलं होतं खेवरे माज मधून. कोण आहे ती 8वीतली मुलगी? हात वर करा बरं. आपल्या ग्रुपमध्ये तिने टाकलं होतं, छान कविता लिहिली होती तिने. सांगा कोण आहे ती? रिया प्रभाकर ना. हाँ, रिया तो 7वीं में है ना, ये दूसरी रिया है क्या? काय कर रिया? रिया प्रभाकर. छान 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 केलं होतं. कुठे उभी तरी राहा, पुढे ये. तिने ऍप वापरलं. आज नाही कुठे आहे आली ती? सर. आज आली नाही? आज आली हो, नाही. ठीक आहे. ठीक आहे, तिने ओके. ग्रुपवर टाकलं होतं. त्यासाठी हे वापरा. दुसरं जे ऍप आहे गॅमा, ही पूर्ण एक तो PPT पीपीटी भी बनाया था ना, कोई पीपीटी भी पोस्ट किया था समृद्धि या कोई तो. वो असनोली में आया है, आई थॉट कि इधर आया है, मालूम नहीं. तुम्हाला हे दिसतंय का? दुसरं ऍप कोणतं आहे? गॅमा. तुम्हाला पीपीटी करायसाठी फक्त एवढंच लिहा. ती पीपीटी कशी करायची ना, ते आपण शिकू नंतर. मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये वेगवेगळे ऍप आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग याचीच माहिती देतोय, कारण त्याचाच वेळ जातोय भरपूर. तर दुसरं ऍप आहे गॅमा. पीपीटी तयार करण्यासाठी गॅमा अतिशय चांगलं टूल आहे. इथे खाली लिहिलंय बघा, मेड विथ गॅमा. लिहिलं का?
आणि तिसरं टूल दिलंय कॅनवा. लिहा कॅनवा. कॅनवा आपल्याला गेल्या वर्षी त्या मिनल ताईंनी शिकवलंय, बरोबर? त्याच्यावरून तुम्ही लोगो तयार करू शकता, व्हिडिओ तयार करू शकता. आणि गमतीचा भाग म्हणजे आता ते खूप AI आल्यामुळे खूप प्रगत झालेले ते टूल. त्या टूलने तुम्ही पीपीटी पण करू शकता. लिहून घ्या कॅनवा. लिहून झालं असेल तर हात वर करा मला पुढच्या स्लाइडवर जायला. व्हेरी गुड. हा, नेक्स्ट. आता ज्या मुलांना कोणाला इकडे वैज्ञानिक कोणाला व्हायचंय किंवा प्रोफेसर कोणाला व्हायचंय, हात वर करा बरं. इंजिनियर कोणाला व्हायचंय? व्हेरी गुड. अरे खेवरे माल मध्ये काय कोणीच नाही, एकच हात वर आला. ज्याला वैज्ञानिक व्हायचंय, प्रोफेसर व्हायचंय, शिक्षक व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, आर्किटेक्ट व्हायचंय, त्यांना खूप अभ्यास करावा लागतो. मी काय म्हणतोय लक्ष, आवाज येतोय का माझा? हा, मग ज्यांना ज्यांना हे व्हायचंय त्यांनीही क्लॉड लिहा. क्लॉड, ऐका, क्लॉड आणि LLAMA ही दोन टूल त्यांना खूप उपयोगाची आहेत. लिहा, नाव लिहा, स्पेलिंग लिहा, CLAUDE, क्लॉड. आणि दुसरं टूल जे आहे ते लामा म्हणतात त्याला, LLAMA. झालं लिहून? हात वर करा दोन्ही शाळांनी, लिहून झालं असेल तर. दोनच टूल सांगितले जातं लिहायला. अस्नोलीचं झालं, खेवरे माचचं झालं नाही अजून. क्लॉड आणि लामा ही दोन टूल जे आहेत ना, मी मुद्दाम टूल म्हणतोय आहे. तुम्हाला भिंतीमध्ये खिळा ठोकायचा तर तुम्ही काय वापरता? खिळा, आणि त्याला कशाने फटका देता? हातोडीने, बरोबर ना? जर हातोडी नसेल तर खिळा भिंतीत जाईल का? जाईल का? आवाज नाही येते तुमचा, सांगा, जाईल का? कोण घालेल? हाताने कसं काय खिळा जाईल? हातोडी पाहिजे ना मारायला, ठोकायला. अच्छा, तुमच्याकडे वही आहे पण पेनच नाहीये, तर तुम्हाला लिहिता येईल का? अरे कसं काय विदाउट पेन लिहिणार? हो, काय म्हणताय? पेन्सिल पण नाहीये, पेन पण नाहीये, मग तुम्ही लिहिणार कसं? अरे वही मध्ये खडूचे कसं लिहिणार बाळा? जर तुमच्याकडे पेन आणि पेन्सिल नसेल तर लिहिता येणार नाही. याचा अर्थ पेन आणि पेन्सिल हे टूल आहे, तसंच AI हे टूल आहे. जशी ती हातोडी खिळा मारायला वापरतात ती टूल आहे. आलं का लक्षात? तशा या गोष्टी आहेत. आपण घरातला कचरा काढायसाठी झाडू वापरतो, हो ना? ते झाडू हे टूल आहे. फळा पुसायसाठी काय वापरतो? बरोबर, ते पण टूल आहे. ते पण एक टूल आहे. तशी AI ची टूल आहेत आणि ती टूल त्याप्रमाणे अचूक काम करतात. तुमचं एवढं मोठं काम आहे ना, ते एकदम छोटं करून तुम्हाला समजेल असं करून देतात. आणि ते काम बघितल्यावर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो की या मुलाने किती अभ्यास केलेला आहे. कारण त्यांना कळतं की योग्य प्रॉम्प्ट दिल्याशिवाय योग्य अचूक उत्तर येत नाही. म्हणजे तुम्हाला प्रॉम्प्ट व्यवस्थित दिल्यावर योग्य उत्तर मिळतात. म्हणून क्लॉड आणि लामा, ज्यांना इंजिनियर व्हायचंय, वैज्ञानिक व्हायचंय, ते बघा, ते एक डॉक्टर उमेश शिंदे आले होते, त्यांनी स्वतःचा उपग्रह सोडलाय त्यांच्या कॉलेजने. आपल्याला पण अस्नोली मधून एक उपग्रह सोडायचा आहे, आलं का लक्षात? हा, खेवरे मार्ग मध्ये एक रॉकेट बनवायचे, रॉकेट. आलं? मग तुम्हाला शास्त्रज्ञ व्हावं लागेल. मग शास्त्रज्ञ व्हायला एवढं ही टूल तुम्हाला बघावी लागतील. ही सगळी नावं लिहायची. झाली का लिहून? व्हेरी गुड. नेक्स्ट. जसं सुनो हे टूल तुम्ही वापरलात ना, पण सुनो मध्ये काय होतं माहितीये का? तुम्ही फक्त कविता लिहिता, त्याला म्युझिक येतं आणि त्याला आवाज येतो. मगाशी श्यामला दीदी वो प्ले कर सकते हैं क्या, वो छोटा सा वो पहला ये है वो ऑडिओ, कैन यू हाँ प्ले इट? हाँ हा, बघा आता ते प्ले करून दाखवतायत. मी फक्त काय केलं, हे टूलचं नाव काय आहे? 11 लॅब्स. ही अतिशय फेमस आहे. है इन लो,
सुभाष शिंदे का आप सभी को नमस्कार। आप सभी का आज के शाश्वत टॉक सेशन में स्वागत है। आज का टॉपिक है एआई, प्रॉम्प्ट इंजीनियरिंग और एआई टूल्स और एआई ऑम्प्स। आलं का ऐकायला? ऐकायला आलं का? हो. ऐकलं? हा हा आवाज मी रेकॉर्ड नाही केलेला. मी आवाज रेकॉर्ड केला नव्हता. मी फक्त मला जे हवंय ते हे ऍप मध्ये लिहिलं, ह्या टूल मध्ये लिहिलं. काय नाव आहे त्या टूलचं? 11 लॅब. लिहून घ्या. हे टूल हे अतिशय महत्वाचं टूल आहे. कारण ज्या कोणाला फिल्म बनवायचे असतील, कोणाला व्हिडिओ बनवायचे असतील, हा, किंवा कोणाला ऑनलाईन व्हॉइस मेसेज द्यायचा असेल, तर याच्यामध्ये असे वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज निर्माण करता येतात. तुम्हाला स्वतःचा आवाज पण त्याच्यामध्ये देता येतो. एवढं ते टूल प्रभावी आहे. आणि या क्षेत्रातलं जगातलं हे नंबर 1 चं टूल आहे. 11 लॅब्स. स्पेलिंग चुकू नका. काय लिहिलंय हे सांगा? 11 लॅब्स. 11 लॅब. हा, हे गाणी निर्माण नाही करत, पण तुम्हाला हवे ते आवाज ते निर्माण करून देतो. फक्त टाईप करायचं, किंवा तुम्ही बोललात तर त्याच्यावर टाईप होईल. नेक्स्ट. आणि ही वेबसाईट आहे. लिहा song.do लिरिक्स जनरेटर. मी ही वेबसाईट गेल्या वेळेला पण आपल्या ग्रुपमध्ये टाकली होती. मी आज पण टाकेन. ही वेबसाईट वापरून पण तुम्ही छान कविता लिहू शकता, त्याला म्युझिक देऊ शकता, आणि छानपैकी त्याला आवाज पण देतो. तो आवाज ते आपोआप हे करतं. त्याच्यामध्ये ते टूल तुम्ही व्यवस्थितपणे आधी स्टडी करा, काही निर्माण करायच्या अगोदर. काय काय दिले व याच्यात? त्याच्यामध्ये म्युझिक मध्ये कुठे बासरीचं पण असेल, कुठे तबल्याचं असेल, कुठे हार्मोनियम पण असू शकतं, है ना, कुठे ढोल असेल, आलं का लक्षात? कुठे खंजिरी असू शकते, कुठे तुंतुण असू शकतं. अशी अनेक टूल त्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला कोणतं वापरायचं त्याप्रमाणे तुम्ही म्युझिक त्याला सांगू शकता, या इन्स्ट्रुमेंटचा वापर कर म्युझिक करायला. एवढं हे प्रगत टूल आहे. काय नाव आहे याचं? कोण वाचेल? वाचा. बस, व्हेरी गुड. ही सगळी नावं आज आम्ही तुम्हाला पाठवणार पण आहोत, पण तुम्ही मुद्दाम लिहून पण घ्या. झालं का लिहून? तुम्ही छान गाणी करू शकता, कविता करू शकता याच्या साहाय्याने. ही गेल्या वेळेला खेवरे माजला ही कविता पहिल्यांदाच ऐकवली होती. आठवते का सगळ्यांना, खेवरे माजच्या मुलांना? आणि मग स्टेशन सुरू केलं होतं. हा, जंगल या विषयावरची कविता होती. हा, नेक्स्ट श्यामला दीदी. नेक्स्ट. एआय. आता तुम्हाला एआयचा अभ्यासक्रम कोणाकोणाला करायचा आहे? सर्टिफिकेट कोणाला हवंय एआयचं? मी एआय शिकलो, सर्टिफिकेट कोणाला हवंय? व्हेरी गुड. मग हे नाव लिहून घ्या, tcsi.on. मी याची ही लिंक पण पाठवणार आहे आज ग्रुपमध्ये. tcsi.on UAI असंच नाव आहे त्याचं. लिहून झालं की हात पटकन वर करायचा आणि तुमचा लिखाणाचा स्पीड वाढवा. व्हेरी गुड. आता कोणीतरी उभं राहून इथे काय लिहिलंय मला जर वाचू शकेल का प्लीज? हे काय आहे? tcsi.on UAI काय आहे? खाली दिलंय मी, कोणतरी वाचा. चला, खेवरे माज मध्ये कोण वाचतंय? वाच, काय लिहिलंय? एआय मूलभूत गोष्टी, प्रात्यक्षिक, कौशल्य, करिअर तयारी. हा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या टूलचा वापर करून ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे सगळं शिकता. ते टूल अतिशय, म्हणजे ती वेबसाईट तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे शिकवते. ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे. ती TCS म्हणजे टाटाच्या कंपनीकडून त्यांनी तयार करून घेतलेली आहे. लागणारा वेळ किती लागतो? फक्त 4 तास. रोज अर्धा तास बसला तुम्ही ना, तर 8 दिवसामध्ये, ते सोमवारी बसला तर पुढच्या रविवारी तुमच्या सर्टिफिकेट येईल. आणि तुम्ही युवा म्हटलेलं आहे, युवा वैज्ञानिक एआय मधले होऊ शकता. अतिशय सोपा पण अतिशय प्रभावी आहे, आणि तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळतं. हे सगळ्यांना करायचं आहे. करणार ना? काय? बस, खास तुमच्यासाठी श्यामला दीदीने शोधून काढले हा अभ्यासक्रम. नेक्स्ट. बघा, ती मुलं शिकतायत, दिसतायत का शिकताना? एआय शिकतायत बघा, सगळे तरुण आहेत ते.
पण तुमच्यापेक्षा मोठे आहेत, तुम्ही लहान आहात ना, तर त्यांच्यापेक्षा जास्त शिकू शकता तुम्ही. बघा आता तुम्हाला जवळजवळ 13 टूल्स सांगितली आहेत. एक वेबसाईट होती त्यातली, 2 वेबसाईट होत्या. त्यातला गमतीचा भाग आहे, मी तुम्हाला विचारतो. मला सांगा, आपण रात्री जेवण झाल्यानंतर काय करतो? व्हेरी गुड. हे टूल झोपेल का? नाही. व्हेरी गुड. आता हे टूल जे आहे, हे प्रत्येकाला त्याच्या मोबाईल मध्ये मिळू शकतं का? बस. म्हणजे 100% मुलं हे टूल डाउनलोड करू शकतात किंवा गुगल मध्ये सर्च करू शकतात. आणि या टूलचा गमतीचा भाग काय माहितीये का? ते 24 तास काम करतं. 24 तास ते थकत नाही. ऐका, हे टूल आहे ना, हे थकत नाही. त्याला सर्दी खोकला होत नाही, काहीच होत नाही त्याला. हे एवढी प्रभावी आहे ती सगळी टूल्स. हाँ, कौन बातचीत हो कर गया ना, रहे ये हैं? कंप्लीट हो गया. ये करो, हाँ. मुझे थोड़ा एक मैसेज देना है अभी. हाँ हाँ, ये स्क्रीन निकाल रही हूँ। वो कोई सॉन्ग है क्या हमारे पास सुनाने के लिए बच्चों को? है क्या वो क्रिएटेड सॉन्ग था, वो है? नहीं ना, वो देखना फोल्डर में पड़ेगा। होगा. वो जो पहला फोल्डर था जिसमें से हमने आज एक किया ना, इधर लिया, वो उसमें होगा ऑनलाइन ना. में है ना, उसका लिंक है ना, मैं मेल में चेक करती हूँ। एक मिनट। ठीक है, मैं तब तक बात करता हूँ. हाँ, एक तुम्हाला मिनट, आता मी, एक ग्रुप फोटो ले लेते। हाँ ले लीजिए. 1 मिनट ले लीजिए। लिया? हे तुम्हाला यातला अतिशय महत्वाचा भाग सांगतो, ऐका. तुम्ही आता असनोलीची मुलं कुठे आहेत? शहापूर तालुक्यात, बरोबर ना? हा, खेवरे माचची मुलं कोणत्या तालुक्यात आहेत? सांगा. मुरबाड. मी कुठे आहे आता? मुंबई. कुठे? सॉन्ग सुनवाते हैं उनको। मुंबईत आहे. आणि तुम्हाला श्यामला दीदी आणि मोहन सर कुठे आहेत असं वाटतंय? एक मिनिट, कुठे आहेत बरं ते सांगा. कुठे आहेत ते आता? केरळला आहेत ते आता. कुठे आहेत? हा बघा, दुसरं म्हणजे केरळमध्ये जायचं असेल तर महाराष्ट्राच्या नंतर गोवा लागतो, गोव्याच्या नंतर कर्नाटक लागतं, कर्नाटकच्या नंतर केरळ येतं. तेवढ्या लांब बसतात. पण केवळ आणि केवळ ते MS टीम नावाच्या त्या ऍप मुळे ते कनेक्ट होत आहेत. आपण सगळं असं, हे प्रत्येक गोष्टीचा उपयोग आपण करून घ्यायला हवा. आता हा, माझ्या काठावर होती झान जुलायची, सूर्याच गणपण आत झळकत राहायच, पाखरांच्या घरटी माझ्या कुशीत बांधायची, हवा होती गंधित सगळ निसर्ग नाचायच. पण मनुष्य आला स्वार्थ घेऊ मगाला, तहन होती मोठी अन्नीच निवडला, नदीच्या कहाणीला वाळरण लागल, माझ पाणी मल माझ हसू हरवल, मी वाहते तरी मला अडवल जात, नदीचं दुःख कधी तही कल जात. माझ्या अंगणात चंद्र प्रकाश लावायचा, माशांचे थवे गाण सतगगात राहायचा, मुलं माझ्या पानात खेळायची धुंद होऊन, आता मात्र गडहोड थकला गतवातून, स्वप्न माझ हरवलं वाळवंट दिसत, माझ्या अस्तित्वाला का कोणी विसरत, नदीच्या कहाणीला
वळण लागलं माझ्या पाणी मल माझं हसू हरवल मी वाहते तरी मला अडवल जात नदीच दुःख कधी ऐकल जात स्वप्न माझं हरवलं वाळवंट दिसत माझ्या अस्तित्वाला का कोणी विसरत नदीच्या कहाणीला वळण लागलं माझ्या पाणी मल माझं हसू हरवल मी वाहते तरी मला अडवल जात नदीचं दुःख कधी ऐकल जात ह्या गाण्यामध्ये काही त्रुटी आहेत, पण ते आपण ज्या वेळेला कविता लिहा असं मी जेव्हा त्या सॉन्गला म्हटलं ना, सुनोला म्हटलं, सुनो नाही ते दुसरं जे वेबसाईट जे आहे त्याच्यावर त्याने मला कविता बनवून दिली. ओके. आता ते मला त्यावेळेला माहित नव्हतं की काही शब्दांमध्ये चुका होतील वगैरे वगैरे. पण नंतर मला लक्षात आल्यावर पुढच्या कवितांना मी काय केलं, की सगळे शब्द मी चुकीचे शब्द बदलले. मग पुढच्या कविता अचूक आल्या. आता याच्यामध्ये त्याने कविता करून दिली, फक्त शब्दरचना बदलायची. त्याने म्युझिक दिलं आणि त्याने आवाज पण दिला. बघा, ती सुनो आणि ती वेबसाईट किती चमत्कार करू शकते. आज जे काही तुम्हाला शिकवलेलं आहे, अस्नोली आणि खेवरेमाज, आज जी काही टूल तुम्हाला शिकवलेली आहे, रोज फक्त एक टूल करा. 13 शिकवली आहेत, पण एकच करा. ते ChatGPT असेल, मेटा एआय असेल, परप्लेक्सिटी असेल, सुनो असेल किंवा तुमचं नोटबुक LM असेल. जी काही टूल्स आहे, रोज एक टूल वापरा. तुम्हाला एआय मध्ये एक्सपर्ट व्हायचंय का नाही मला सांगा? व्हायचंय का नाही व्हायचंय? कोणाला एआय मध्ये एक्सपर्ट व्हायचं हात वर करा. आणि पुढचा काळ एआयचा आहे. पुढे ज्याला शिक्षण घ्यायचंय त्याला एआय येणं गरजेचं आहे. ज्याला एआय येणार नाही त्याला नोकरी मिळणार, त्याला व्यवसाय सुरू करता येणार. म्हणजे तुमच्या शिक्षणाचा उपयोग तेव्हाच असेल ज्या वेळेला तुम्हाला एआय ची टूल्स वापरता येतील. तर तुम्ही काय करायचे, रोज किती टूल सांगितलेल्यापैकी किती टूल रोज वापरायची आहेत? रोज एक टूल वापरायचे रोज. आणि ते टूल आणि नंतर वापरत राहायचं. दुसऱ्या दिवशी दुसरं वापरा, तिसऱ्या दिवशी तिसरं. छानपैकी वापरा. पुढच्या ज्या वेळेला सेशन होईल त्या सेशन मध्ये मी प्रत्येक मुलाला विचारणार आहे, तुम्ही काय केलं दाखवा. आम्ही ज्या वेळेला इकडे येऊ खेवरेमाज मध्ये अस्नोलीला, त्यावेळेला तुम्हाला दाखवलं लागेल ते सगळं. हा, पण तुमच्या लक्षात येईल, अरे हे तर खूप गमतीदार काम आहे. माझा अभ्यास पण सोपा झाला. मला गाणी म्युझिक सकट करता आली, सिंगिंग सकट करता आली, मला छान लेख लिहिता आले ChatGPT मधून. असं तुम्हाला लक्षात येईल की ह्या टूलचा माझ्या आयुष्यात मला शिक्षणासाठी खूप उपयोग होतोय. तुम्हाला माहितीये का, तुम्ही व्हिडिओ पण तयार करू शकता. आणि मोठे, अगदी छोटे 6 सेकंदाचे नाही, तुम्ही 15 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिटाच्या मायक्रोफिल्म पण तयार करू शकता. त्याला आवाज देऊ शकता, त्याला गाणी भरू शकता. हे सगळं तुम्हाला करायचंय म्हणजे तुमचाच पिक्चर, तुम्ही डायरेक्टर, प्रोड्युसर है ना, तुम्हीच कलाकार आणि तुम्हीच बनवायचंय ते. तुम्ही पुस्तकं पण लिहू शकता वेगवेगळ्या विषयांवरची. तर ही टूल किती वापरायची? रोज एक टूल वापरायचंय. किती? एक. प्रत्येकाने रोज एक टूल वापरायचं. आणि जेवढी मुलं आहेत, अस्नोलीला किती मुलं आहेत, अस्नोली किती आहेत आणि खेवरेमाज मध्ये किती बसलेत मुलं मुली, सांगा पटकन. अस्नोलीला मुलं मुली किती आहेत? अस्नोली वो स्टील हो गए. अस्नोली स्टील हो गया. किती आहेत? 23.
23 अरे 28 असायची ना, 28 मुलं होती, 5 मुलं गळाली. जे कोण नाहीये त्यांचं हे करा. तर प्रत्येकाने जे टूल वापरायचं आणि टाकायचं. तुम्ही 23च्या 23 मुलांनी त्या आपल्या ग्रुपमध्ये लिहायचं. खेवरेमाचा ग्रुप आहे ना, मी आज ChatGPT वापरलं, हे काम त्याच्यात केलं. प्रत्येकाचा मेसेज मला यायला पाहिजे. तुम्हाला घरी आई देतात ना, आई आणि बाबा मोबाईल देतात का नाही देत? अभ्यासासाठी घेतो सांगायचं. आणि किती वेळ वापरायचं? जास्त नाही वापरायचं, 20 मिनिटं फक्त. किती? 20 मिनिटं मोबाईल वापरायचा, परत देऊन टाकायचा. शाळेत तुमचा कॉम्प्युटरचा क्लास असेल तर सरांना सांगायचं आम्ही हे करून बघू का? सर हो म्हणायचं, जरूर करा. ओके. आणि तुमचे मेसेज आजपासून यायला लागतील. मी आज मेटा AI वापरलं, कोण म्हणेल मी ChatGPT वापरलं, पण 23च्या 23 मुलांचे मेसेज यायला पाहिजे. श्यामला दीदी आणि मी बघणार आहोत, मोहन सर पण बघणार आहे की आम्ही केरळमधून जॉईन झालो आणि मुलं करतात का अभ्यास? करणार ना? हो. थँक्यू. आता आपण भेटूया शनिवारी, पण 10 ते 11 क्लास आहे आपला. सगळ्यांनी उपस्थित राहायचं. त्या मॅडम आहेत ना, काव्य मॅडम, ते शिकवणार आहे AI मध्ये, अजून पुढचं शिकवणार आहे. अभी सैटरडे को रेशमी मैडम का है, लास्ट ईयर सिखाया आपको हाँ, शनिवार रश्मि का, को, ठीक है। ठीक है. और आज कितना टोल सीखा? नाम बोलो रिया, नाम बोलो। 13 AI टूल्स, 13 नंबर्स बताया ना, वो क्या क्या है रीड करो अभी फटाफट। क्या क्या लिख के रखा वो रीड करो। कोणते कोणते टूल्स लिहिले? आणि ज्या मुलांनी लिहिल्या नसतील त्यांनी तिच्याकडून घ्या आणि हा. मोठ्याने वाच. नोटबुक LM, ChatGPT, Meta AI, परप्लेक्सिटी, Perplexity, TCS, INO, UII, Tiny Tab, टाइनी टैब. ठीक है, ठीक है। क्या चीज के लिए कौन सा यूज करना बताया ना, वो भी याद रखो। हाँ, और उसका एक एक एक्सरसाइज करके भेजने का है। छोटा भी होने दो, बना के भेजना है सबको। समझा? yes, समझा? कौन कौन बैठा है, किसको सीखना है रियली सीरियसली? इसको ज्यादा टाइम नहीं लगता है, आपको मजा आएगा करते करते। हाँ, करके देखो। आप लोग हमारे से एक्सपर्ट बनना, यही हमारा इच्छा है। ओके, थैंक यू सो मच सुभाष सर, आपने चलो, bye. इतना अच्छा ज्ञान दिया बच्चों को। अभी हम आप लोग क्या करके लेके आ रहे हैं वही हमको देखना है। ओके, थैंक यू सो मच, सी यू ऑन सैटरडे। थैंक यू मैडम, बाय. बाय थँक्यू मॅडम. थँक्यू. बाय थँक्यू. बाय बाय। बाय. बाय.